अवघड बये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही आली पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा मांदेकर पैठणी घेऊन आला बहिणी उघडताना जा रोज बक्षीस देणार नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ज्ञानेश्वर नगर A2 ज्ञानेश्वर नगर शिवडी पश्चिम इथे राहणाऱ्या सौ दीपाली दिलीप विरकुड या वहिनींना भेटणार आहोत. आणि हो, SMS करायला विसरू नका. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. नवीन वर्षात तुमच्या घरापर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न मात्र सुरूच राहणार आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. घेतो खबरवाची सगळ्यांची इच्छा आहे. खातो सगळं अख्खं खाणार, तुम्हाला नाही देणार. धन्यवाद थँक्यू. आता घ्या उखाणा घ्या. हा उखाणा घेऊ आधी. मग आधी त्यांची ओळख. नाही आधी मी उखाणा घेते. अंगणात काढली नक्षीदार रांगोळी, रांगोळीवर ठेवला चांदीचा पाट, चांदीच्या पाटावर काढली चंदनाची चंद्राची कोर. बापरे. दिलीपरावांचं नाव घेते. आदेश भाऊजींनी माझ्यासाठी आणलेल्या पैठणीवर आहेत 7 मोर. काय सांगता हो. पैठणी शेवटच्या खेळात फक्त यांना मिळू दे अशी देवाजवळ प्रार्थना करतो. हो. आणि त्याच्यावर 7 मोर माझ्यासाठी दुसरी. इतक्या वर्ष थांबली, माझ्यासाठी दुसरी तुम्ही द्यायची. चला, म्हणजे मग आता तुम्ही चिठ्ठ्या टाकणार बरोबर ना. चला, हे बरं झालं. आता सुरुवात करूया आजच्या गप्पांना, पण त्याआधी ओळख करून द्या सगळ्यांना. हे माझे मिस्टर नमस्कार. दिलीप विरकुड. हा मुलगा नमस्कार. ही मोठी बहीण नमस्कार. ही छोटी बहीण नमस्कार. ह्या माझ्या अगदी शेजारी. बरं. आणि ही माझी मैत्रीण आता नाहीये, त्यांची सून, ती मुलगी तिथे आहे. आणि हा माझा सगळा अख्खा परिवार. नमस्कार माझा. नमस्कार. आणि हा ज्ञानेश्वर नगरचा माझा परिवार. नमस्कार सगळ्यांना. इथे पण आहेत सगळे. नमस्कार. सगळा परिवार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. अलंकारांमध्ये सर्वात सुंदर अलंकार आहे उत्प्रेक्षा. सुदर्शनचं नाव घेते. पैठणी मिस जिंकावी हीच सर्वांची अपेक्षा. अथांग सागरात संथ चाले होडी, ईश्वर सुखी ठेवो सुनील नीताची जोडी. नमस्कार. काय वाटतंय? फार आनंद. कसला? गेल्या अगदी तुमचं जेव्हा पहिला एपिसोड सुरू झाला त्यातले 2 फक्त पाहिले आणि तेव्हापासून SMS करते. काय सांगता? हो. 11 वर्ष होतील आता. 11 वर्ष. त्याच्यासाठी मी आणखीन तुम्हाला एक सांगते. मी तुमचं वडाळ्याला हे होतं ना महामिनिस्टर, तेव्हा सुद्धा मी 4 ओळ्या लिहून मी आणि माझी त्या शेजारी आहेत ते दोघी जणी आम्ही गेलेलो होतो. सगळ्यांच्या सह्या घेतलेल्या 4 ओळी लिहिलेल्या होत्या त्याच्यामध्ये मी. मग काय झालं की हे फक्त ज्या आमच्या लहान सुना मुली आहेत त्यांच्यासाठी न ठेवता आमच्या मोठ्या बायकांसाठी ठेवा, की आम्हाला सुद्धा खेळण्याचा तो आनंद मिळेल, असं लिहून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं होतं. सगळ्या बायकांच्या सह्या घेतलेल्या होत्या. मी पुढे पाठवलं होतं. आणि त्याचा फायदा आता आम्हाला झाला. पण हे आता बंद केलं पाहिजे असं नाही वाटत का हो. सगळ्यांना की सगळ्यांना तसा आम्हाला त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त उत्साह असतो की तुम्ही यावं घरी आमच्या आणि आम्ही सहभागी. हे मान्य आहे. पण आता ज्या नवीन सुना घरात त्यांना पुढे आहे ना चान्स. आम्ही अगदीच जर म्हाताऱ्या झाल्या, काठी हातात आल्यानंतर आम्ही कसं येऊ शकणार ना. काठीचेच खेळ घ्यायचे. आयडिया चांगली आहे की नाही. बाकी काय आता जे आले आहात तुम्ही ते निघू. नाही तेवढ्या वर्ष वाट मी पाहिली आहे. त्याच्यामुळे आजचा हा माझा सोनियाचा दिवस आहे आणि ही माझी वर्षाची पहिली सुरुवात आहे. आणि हे एक स्वप्न होतं माझं की मी बोलवणार. माझा भाचा मला सांगायचा, भावाचा मुलगा, चल ग आत्या
काय येतात तुझ्याकडे, पण तुम्ही त्याला सांगा की मी आत्याकडे तुझ्या आलो. आलो आलो आत्याकडे आलो. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ही बोलते ते मला पटलं, असंच असू दे, नाही असं व्हायला पाहिजे. बरं मला सांगा किती वर्ष झाली लग्नाला? लग्नाला 32 वर्ष झाली आमची. 32 वर्ष ह्या सांगतील ते पटतं तुला? नाही शेवटी माझी पण मतं आहेत ना, मला आहेत ना मग. बरं मला तुम्हाला तुमचं गाव कुठलं? मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा. बरं तुमचं बालपण कुठे गेलं? बालपण आमचं मुरुडला गेलं. मुरुड. हां, लहान आमचं बालपण मुरुडला गेलो. त्याच्यानंतर शिक्षणासाठी आम्ही मुंबईला आलो, शिवडीला. पूर्वी आम्ही बैठ्या चाळीमध्ये राहत होतो. बरं. आणि नंतर मग हे म्हाडा हाऊसिंग बोर्डचं होतं, नंतर म्हाडा झालं, मग आम्ही इकडे आलो. पण आमचं लहानपण मग तिकडे बैठ्या चाळीमध्ये गेलं. पण तुम्ही काय करता? मी रिटायर झालो आता. बरं. मला रिटायर होऊन आता 6 वर्ष होतील. मी महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत होतो. तुमचं जमलं कसं? अरेंज मॅरेज. अरेंज मॅरेज. कसं काय? दाखवायला म्हणजे माझ्या मावस बहिणींनी स्थळ आणलेलं होतं. काय मुरुड? हां, ह्यांचं मुरुडचं स्थळ आणलेलं होतं. मग ते पाहून वगैरे पहिल्यांदा नणन आणि जाऊ बघायला गेले होते? हो, दादरला पोर्तुगीज चर्चला आम्ही गेलो बहिणीकडे, होतो. मावस बहिणीकडे. आणि मग ते बघून गेल्यानंतर मोठी नणन आणि 2 नंबरची नणन बघायला आल्या. आणि मग 8 दिवसांनी त्यांनी निर्णय दिला. लगेच लग्न झालं? हां, नाही 26 जानेवारी साखरपुडा आणि 26 एप्रिल लग्न. लहानपणापासून तुमचा स्वभाव कसा हो? असा धडपड? स्वभाव जरा धडपड्या वगैरे असा. कधी पडलायत तुम्ही असं? पडलेली आहे. म्हणजे वडील शिक्षक होते, त्याच्यामुळे त्यांची पिकनिक गेलेली होती शाळेची अशी, आणि नॅशनल पार्कला गेलेली होती. आणि तिथे मी पाण्यामध्ये पडली. म्हणजे अगदी अक्षरशः फक्त फ्रॉक असा वडिलांनी पकडून हे केलेला होता. हो, तर या कोण? ही मोठी बहीण. काय तुम्ही पण होता? मी पण होते, मग नाहीतर वाहून गेली असती. हो का? तुम्ही म्हणजे या किती वर्षाच्या असतील तेव्हा? ती जवळजवळ एक 5-6 वर्षाची असेल. आणि तुम्ही? मी त्याच्यापेक्षा मोठ्या 2 वर्ष मोठे होता. अरे बाबा. त्याच्यामुळे मग कळलं का? ते उद्योग सांगायला एक अख्खा एपिसोड लागेल. सांगा सांगा सांगा. 2-3. नाही गप्प बसा. सांगा बहिणीला बोलू द्या कधीतरी. आमच्या वाडीमध्ये आम्ही राहत होतो ना, तिथे भरपूर झाडं होती, पेरू, चिकू वगैरे. कधी पण बघावा ही त्या झाडावर चढलेली असायची. इथे गॅलरीत कुठलं झाड आलेलं? फांदे मी तोडायला लावते. फांदे मी तोडायला लावते. बरं करता हो, नाहीतर एखाद्या दिवशी गॅलरीत नाही समोर झाडावर दिसायचं. तुमचा स्वभाव असा लहानपणी शांत? नाही, लहानपणापासून तसा शांतच. आणि जास्त आम्ही असं मिक्सअप असं जास्त होत नव्हतो. हां, पण तो शाळेमध्ये वगैरे असताना आम्ही महात्मा फुलेला होत्या आधी. त्याच्यानंतर मग ज्ञानेश्वर शाळेमध्ये गेलो. पण अशा ओळखी वगैरे अशा बऱ्याचशा होत्या. नागरिक सहाय्य केंद्राची ज्ञानेश्वर आपटेबाईंची मी पण होतो 1 वर्ष. अरे वा. 1च वर्ष 11वीच्या वर्षी मी तिथे होतो. मग आम्ही 1 वर्षच होतो तिथे. आधी महात्मा फुलेला होतो. आधी महात्मा फुले. हां, आणि महात्मा फुलेला त्याने काय केलं त्यावेळेला, इंग्लिश गणित सोडून SSCला बसायचं सांगितलं. म्हणून आम्ही शाळा सोडली ती आणि ज्ञानेश्वरमध्ये ऍडमिशन घेतलं. पण मला तुम्हाला विचारायचं, मग तुम्ही जेव्हा इथे राहायला आलात, छोट्या घरात राहत होता शिवडीमध्ये, हो, त्यावेळची आर्थिक परिस्थिती तुमची बेताचीच होती. कारण आम्ही शाळेतच शिकत होतो. वडिलांना 700 रुपये पगार होता. तेवढ्या याच्यामध्ये सर्व कुटुंबाचं हे गावचे लोक यायचे, ते पण असेच फुकट राहायचे. पण मग तेव्हा त्याच्यानंतर इकडे आम्ही ब्लॉकमध्ये आलो. यांनी कशी साथ दिली? नाही, लग्नानंतर यांची साथ चांगली मिळाली. बाकीचं धडपड्या स्वभाव ते जाऊ दे, पण एकंदर साथ चांगली मिळाली. कुठे जाऊ दे आता. साथ मिळाली चांगली, व्यवस्थित. काय तसं काय प्रॉब्लेम नाही. आल्यानंतर मग चला गाडी रुळावर आली. काय बरं वाटतं की नाही ऐकून? ऐकायला बरं वाटतं. किती वर्ष झाली लग्नाला? 32 वर्ष. 32 वर्ष झाली लग्नाला. 32 वर्षातला हा प्रवास. हो. आता पहिल्या खेळाला सुरुवात करणार, पण या खेळामध्ये मी जितकं वजन सांगणार तितकं वजन गोळा करायचं. वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे, तुम्ही सांगा किती सांगू? 250 सांगा. चला 250 ग्रॅम. वेळ सुरू आहे. 30 सेकंद झालेली. 1.5 मिनिट राहील. अगं जवळचं आण सगळं. 250 ग्रॅम. हे पैसे घे. शेवटची 40 सेकंद राहिलेली आहे.
30 सेकंद राहिलेली आहेत. 30. 20 सेकंद राहिलेली आहेत. वेळ संपली. थांबा. काय झालं? काय म्हणाला? 250 नाही, ह्यांना काय म्हणाला? वजन कमी सांगितलं ना. हा? वजन कमी सांगितलं. झालं पण झालं हे इथे वस्तू कमी झाल्या. मी सांगू का? मी सांगू? तुमच्या मुलाने मला सांगितलेलं 125 ग्रॅम सांगा म्हणून. त्यापेक्षा ह्यांनी जास्त सांगितलं ना. 25 मिळालं. चला तेवढ्यातल्या तेवढ्यात ज्या लसणाची, म्हणजे इथे लसूण आणि मिरची टाकली पण बाजूला फोडणी चालली होती. तळताळ 250 कशाला सांगितलं? 1 2 3 4 5 आणि 6 1200 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. थँक्यू. आजच्या जेवणात हीच लसूण. नमस्कार. बरं, आता पटकन सांगा, मिस्टरांनी स्वभावात एक बदल केला पाहिजे तर कुठला केला पाहिजे? राग शांत करायला पाहिजे जरा. त्यांनी? वयोमानाप्रमाणे. हो त्यांनी? हो दोघं. ते चिडत असतील असं वाटत नाही. काय हो चिडता? चिडतो पण ते काही कारण आहेत ना, त्याच्यामुळे हे होतं ते. पण तो मी कमी करीन आता. काय हो? काय काय म्हणजे? विसरबोळेपणा स्वभाव आहे जरा. कोणाचा? लाईट चालू केली तशीच ठेवली, पाणी गरम केलं तसंच ठेवलं, दूध गरम केलं, पाणी काय सुटत नाही बाबा. त्यामुळे पण आता पाणी गरम करायचं दुसऱ्या दिवशी प्यायचं म्हणजे थोडासा तरी त्याला उकळ आल्यानंतरच प्यायला जायला पाहिजे ना. थोडासा मला उकळ दोघांच्या मध्ये घेऊ नका. त्यामुळे थोडासा उकळ यायला लागतो तो बरं, पाण्याला. कळलं का? थोडं दूध गरम केलं ते अगदी काळं होईपर्यंत तसंच राहतं. कळलं का? म्हणून जरा- थोडक्यात घरातले पदार्थ या गरम करतात आणि उष्ण तापमान तिकडे होतं. त्याच्यामुळे राग येतो. तो कमी करेन. आणि यांनी आमच्या माऊलीनं सोबत काय करत? आणि तेच विसरबोळापणा जो स्वभाव आहे ते तिच्या जर लक्षात राहत नाही तर तिने कमी करावं ते. ती काळजी घ्यावी त्याची. नवीन वर्षाच्या ह्याच्यात सुरुवात केलेली आहे मी काय? कमी करायला राग आणि विसरबोळे पण कमी करायला केलेली आहे सुरुवात आता. आम्ही आलो तेव्हा गॅसवरती दूध उकळत होतो. बरं, आता तुम्ही सगळ्यांनी बोलायचं, मुलांनी बोलायचं. मुलं इतका वेळ शांत आहेत. तुम्ही बोला आईबद्दल, बाबांबद्दल. ती खूप छान फ्रेंड आहे, आईपेक्षा जास्त चांगली बेस्ट फ्रेंड आहे ती. आतापर्यंत आम्हाला काहीच शेअर करताना कधी काही टेन्शन आलं नाही की आईशी कसं बोलणार. ती खूप 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 फ्रँक आहे आणि आत्तापर्यंत त्या प्रत्येक अप्स अँड डाऊन्समध्ये ती आमच्या सोबत होती. अगदी शाळेचं ॲडमिशन, एक्झाम्स, माझे परफॉर्मन्स, इवन फर्स्ट इंटरव्ह्यू. वा वा, परीक्षेला पण त्यात जायचं. ती बाहेर बसायची पेपर संपेपर्यंत. त्यामुळे ती खूप खूप छान फ्रेंड आहे आणि मी खरंच खूप लकी आहे ती माझी आई. मुलगा काय? ताई बोलल्याप्रमाणे 10वी 12वी पूर्ण परीक्षा सुरू होईल पासून संपेपर्यंत बरोबर असायची. म्हणजे बरोबर म्हणजे ती बाहेर असायची, मी आत असायची, बरोबर असायची. मला टेन्शनच आलं रे. अजून पुढे कोण बोलणार आहे? बोला. सासू माझी आई आणि हा सासूबाई का? बोल बाबा बोल तू. खूप चांगले आहेत, जेवण पण छान बनवतात, खूप मुलासारखी काळजी घेतात. बाबा पण तसे सेम, फक्त बायको जी बस बोलली ते सेमच आहे. आणि मुलासारखी सगळं फ्रेंड सारखे सगळे काळजी घेतात. मी खाली राहते इथे, तर सासूबाईंची अशी मला कमतरता नाही. जे प्रेम त्यांनी दिलं असतं त्या ह्या मला देतात. म्हणूनच त्यांच्यासाठीच मी म्हणते की आमच्या वयातल्या अर्ध्या आणि त्या की त्यांना पण आम्हाला पण जरा असं मज्जा वाटली पाहिजे की तुम्ही आलात आमच्या घरी. एक सांगू का? आता 10 वर्षापूर्वीच्या तुम्ही आणि आताच्या तुम्ही, हो ना, अजून 10 वर्ष जर हा कार्यक्रम सुरू राहिला तर अजून पुढे काय होईल अशा पद्धतीने सुरू आहे. आमचा प्रयत्न प्रामाणिक आहे आणि तो कौतुक. सुरूच आणि राहील. त्याबद्दल अगदी तुमच्या टीमचं सगळ्या झी मराठीचं खरं कौतुक आहे. धन्यवाद, धन्यवाद. खरं कौतुक. आता तुमच्या सगळ्यांचं कौतुक करणार जर यांचा अभिनय तुम्ही ओळखलात तर. हा, आणि तुमचं कौतुक करणार काय? अभिनय नीट केला तर. खरं तर आजच्या भागात मी नसतो आलो तरी सुद्धा वेळ आहे 45 सेकंदाची आणि या 45 सेकंदामध्ये तुम्ही ओळखायचं आहे आधी मराठी चित्रपटाचं नाव. ओठांची हालचाल करायची नाही. तुम्ही ही वाट तुम्ही वाटसरू. चित्रपटाचं नाव. 72 मी परवा
रस्ता. बोलायचं नाही. डोंगर. मराठी चित्रपट. वरती. शिखर. मार्ग 10 9 8 वाट दूर जाते. 6 5 स्वर्ग. 4 3 2 1 वेळ संपली. केला इशारा जाता जाता. कसा करतात इशारा? केला इशारा जाता जाता हा मराठी चित्रपट. एक बक्षीस गेलं, पण आता पुढची मिळाली पाहिजे तर. आणि यासाठी आता मराठी चित्रपटातलं गाणं. भीती वाटते. मनाच्या धुंदीत मोर. आता वाजले की थंड काहीतरी ते काय देवीचं. काय लावणी. माझ्या काळाच्या माझ्या मला 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 थंडी मला थंडी थंडी बोलायचं. मला भूताने बचावलं. एक मिनिट असं नाही, गाणं म्हणा. 1 2 3 4. यांना नाही, मला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी मोत्याचे झुंबर. आता म्हण ओळखायची. म्हण. थांबा, वेळ सुरू झाली. एक घाव. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देऊ पण येत नाही. झी मराठीकडून हे मोत्याचे तोडे विश्रांतीनंतर होम मिनिस्टरमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि या अनेक चिठ्ठ्या आहेत. कोणाची चिठ्ठी निवडली जाणार काहीच माहिती नाही. ये इकडे. हे घे, नाव सांग. सृष्टी गोविंद राईन्स. शाळेत जाते कुठल्या? KMS शिरोडकर हायस्कूल. शिरोडकर विद्यालयात आहेस तू? हा. बरोबर. कितवीत आहेस? 3री. अभ्यास करते? हा. घे, एक चिठ्ठी काढ जरा खाली. थँक्यू. झी मराठीकडून तुला ही भेटवस्तू. नाव आहे वंदना देसाई. या नाव सांगा. वंदना विनोद देसाई. हा, घ्या उखाणा घ्या. महादेवाला बेल घालते वाकून ओ मिनिस्टरच्या दिवशी सर्वांचा मान राखू. बरं करता. हा, मिस्टर काय करतात? लेट मशीन. बरं, आता कोण आहे घरातलं तुमच्या बरोबर? आमच्या वहिनी आहेत. वहिनी आहेत? या वहिनी, तुम्ही बाजूला उभ्या राहा. या. आणि आता खेळ. समोर एका दोरीला मोठमोठे हिरव्या रंगाचे चेंडू आपण लटकवलेले आहेत. विशिष्ट अंतरावरून प्लास्टिकचा चेंडू मारायचा. प्लास्टिकचा चेंडू हिरव्या चेंडूला जाऊन लागला पाहिजे. तो कसाही लागो, लागणं महत्त्वाचं. 10 संधी आहेत. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. थांबा, 5 संधी तुमच्या झाल्या. आता 5 संधी तुमच्यासाठी. पाच संधी झालेल्या आहेत. 0 गुणसंख्या. आता तुम्ही. एक 0 ही गुणसंख्या आहे. खेळा.
शेवटची संधी आहे. 1-0 ही गुणसंख्या आहे. 1-1. दोघींना आणखी 5-5 संधी. 1-0 ही गुणसंख्या. पुन्हा 5 संधी तुमच्यासाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. ही भेटवस्तू यांच्या मिस्टरांना द्या. हा, उपविजेत्या ठरल्या विरकुड वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. देसाई वहिनी जेव्हा खेळात सहभागी झाल्या तेव्हा काहीशा घाबरत घाबरत खेळत होत्या. नंतर त्यांनी जो काही पदर खोचला आणि जी काही शक्ती मिळवली, त्यानंतर आपण बघितलं प्रत्येक टप्प्यावरती 1-1 गुण मिळवत त्यांनी आघाडी घेतली आणि आजच्या भागात पैठणीच्या विजेत्या ठरल्या. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देसाई वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन अभिनंदन. ज्ञानेश्वर नगर शिवरी या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.